मराठवाड्याचा जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि मराठवाड्यामध्ये सध्या एक नाणं जे खूप चालतंय ते आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते आपल्याबरोबर आहेत. जे काही मुद्दे आपण लोकांकडनं ऐकले, जे काही आपण लोकांच्या आशा अपेक्षा समाजमन जे बघितलं त्या सगळ्यावर आपण त्यांच्याशी चर्चा करूया. आता लोकसभेच्या निकालानंतर अंबादासजी, कुठल्या पद्धतीनं आपण तयारी करत आहात मराठवाड्याची, आणि मराठवाड्यामध्ये आपल्या पक्षाची ताकद लक्षात घेता कशी ही तयारी होते? या मराठवाड्यात 46 विधानसभेच्या जागा आहेत आणि या मराठवाड्यामध्ये लोकसभेचा निकाल जर बघितला तर संपूर्णपणे महाविकास आघाडीच्या बाजूने मराठवाड्याचा कल आहे. संभाजीनगरची जागा आमची काही कारणानं आम्ही पराभूत झालो, पण तो आम्ही तांत्रिक पराभव समजतो. मागचा इतिहास बघितला तर 1990-1995ला आम्ही या मराठवाड्यात 14 जागा जिंकलेल्या आहे आणि मागच्या वेळेससुद्धा 12 जागा जिंकलेल्या आहे. ठीक आहे, आता गद्दारीमुळे काही लोक गेले असतील, परंतु मला असं वाटतं 1995चा 14 जागेचं जे काही आमचं होतं ते सुद्धा निश्चित येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना पार पाडेल एवढा आत्मविश्वास मराठवाड्यातील शिवसैनिकाच्या मनात आहे. 46 पैकी किती जागांवर आपल्याला वाटतं की आपल्या पक्षाची विनेबिलिटी आहे? 1990 पासून तर आत्ता 2019 पर्यंत पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर राहिली असे जवळपास 27-28 जागा या शिवसेनेच्या ताकदीच्या आहे. पण आम्हाला हे माहिती आहे की आपण सगळं अलायन्स करताना निश्चित याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं. शिवसैनिकाची तशी मानसिकताही आम्ही तयार करतो, कारण सध्याच्या घडीला भारतीय जनता पार्टी आणि आमच्यातून गेलेले जे गद्दार लोक यांनी मिळून बनवलेलं सरकार हे पाडणं, कारण हे सरकार आम्हाला सत्तेत येणं म्हणून पाडणं नाहीत. हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधात आहे, माता बहिणीच्या विरोधात आहे, बेरोजगार तरुणांच्या विरोधात आहे. आणि त्यामुळे हे निश्चित हे उद्दिष्ट आमचं सगळ्यात महत्त्वाचं आहे, आमच्या जागेपेक्षा या सरकारला हटवणं. आपल्याला वाटत नाही की जरांगेंनी उमेदवार वेगळे उभे केले तर त्याचा फटका बसेल? नाही, मला असं वाटतं उमेदवार उभा करून सरकार पाडणं जर आपलं उद्दिष्ट असेल तर याच्याविषयी सगळ्यांना विचार केला पाहिजे. एकीकडे भारतीय जनता पार्टी जरांगेबाबत वेगळी भूमिका घेते आणि एकीकडे सांगते ओबीसी आमचा DNA, भारतीय जनता पार्टीचा ओबीसी DNA असं पण म्हणते. पण नेमकी तुमची बाजू कोणती आहे? इकडं मुख्यमंत्री एक भूमिका घेतात, इकडे छगन भुजबळ वेगळी भूमिका घेतात. आणि मग या सगळ्या स्थितीमध्ये लोकांना हे कळतं की हे सरकार दुटप्पीपणा भूमिका घेत आहे. आणि म्हणून निश्चित सरकारविरुद्ध भूमिका या निवडणुकीत मराठवाड्यात 100%, मी म्हणेल 46 पैकी 40 मतदारसंघात जनता व्यक्त करेल. जरांगेंना बरोबर घेण्याचा काही प्लॅन आहे का? नाही, अजून त्यांची काय काय भूमिका क्लिअरिटी नाही आहे. क्लिअरिटी ज्यावेळेस येईल त्यावेळेस निश्चित मला असं वाटतं संघटना म्हणून आम्ही सगळे मजबूत आहोत. MIM न एक ऑफर दिली होती आणि नुकतंच इम्तियाज जलील यांच्याशी बोलणं झालं. त्यांचं म्हणणं आहे की त्यांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेला आहे आपल्याकडनं आणि त्यांच्याशी चर्चा करायला तयारी दर्शवलेली आहे. शिवसेनेला हे मान्य आहे का? नाही, MIM संघटना बेसिक जन्मलेली आहे रजाकार, ज्याचं रजाकारी म्हणजे जी या महाराष्ट्रात या मराठवाड्यात होती ही रजाकार हे भारतापासून स्वतंत्र होती. आणि यांच्या माध्यमातून या MIMचा विचार म्हणजे MIMचा विचार हा देशविघातक आहे, जाती धर्मात भांडणं लावणारा आहे. आणि म्हणून MIMसारखी संघटना मला नाही वाटत कोणी त्यांना ते जरी म्हटले असेल तरी काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असो, कारण MIMची भूमिका सातत्यानं निभावते भारतीय जनता पार्टीच्या हिताची. पण जर त्यांना घेण्याचा प्रस्ताव असेल तर शिवसेनेचा विरोध राहील का? विचार आमचे जुळतच नाही ना. जसं ते लालू यादव म्हणायचे मत कटाऊ पार्टी, वोट कटाऊ पार्टी, तशी MIM वोट कटाऊ पार्टी. बाकी काय करते? MIM फक्त मुस्लिम मताच्या आधारावर लढणारी संघटना आहे. यावेळेला मुस्लिम मतं मराठवाड्यामध्ये खास आपल्या बाजूनं आली असं चित्र होतं, त्याचा फायदा झाला. 100% मुस्लिम मतं आमच्या बाजूने येणार, विधानसभेतही राहणार. 100% येणार, कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी वागते, आमच्यातले गेलेले गद्दार वागत आहेत. नाशिकला आता दंगल झाली, ठिकठिकाणी कोणते काही संतांना उचकवून द्यायचं, आणि हे सगळं केल्यानंतर एक मुस्लिमांना असुरक्षितपणा या महाराष्ट्रातसुद्धा वाटतो आहे.
आणि म्हणून निश्चित मुस्लिम समाजसुद्धा जसा लोकसभेला आमच्यासोबत होता तसाच विधानसभेला राहिला. आज आम्ही अनेक ठिकाणी फिरलो आणि असं लक्षात आलं की ओबीसींनी ठरवलंय की फक्त ओबीसी उमेदवारालाच मतदान करायचं, मराठ्यांनी ठरवलंय की फक्त मराठ्यांनाच मतदान करायचं. ही परिस्थिती राजकारण्यांमुळे निर्माण झाली असं म्हणायचं का? नाही, हे काही सगळीकडे नाही आहे. ही परिस्थिती निर्माण झाली नाही पाहिजे, कारण आपण पुरोगामी महाराष्ट्रात आहोत. काही जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये झालेलं आहे, परंतु हे चुकीचं आहे. ओबीसी असो, मराठा असो, मुस्लिम असो, दलित असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो, सगळ्यांनाही आपल्याला निवडणुकीत मतदान ज्याला करायचं ज्यांनी करावं, परंतु आपण सगळ्यांनी गुण्यागोविंदानं नांदण्याची आवश्यकता आहे. निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात. मग मराठा असेल, ओबीसी असेल, मुस्लिम असेल, दलित असेल, मला असं वाटतं राजकीय सगळ्या पक्षाच्या लोकांनी याच्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. काही भागात निश्चित मराठवाड्यात अशा गोष्टी होत आहेत, पण याच्यामुळं अख्खा मराठवाडा बदनाम होऊ नये ही मी सांगेल. बीडमधला हिंसाचार आपण पाहिला, त्यानंतर आपण इतक्यातली वेगवेगळी मोर्चे पाहिले लव्ह जिहादच्या विरोधातले. मग त्या दिवशी एक रामगिरी महाराजांना घेऊन मुस्लिम समाज जो रस्त्यावर उतरला होता. आपल्या पक्षाच्या लोकांनी, राज ठाकरे आले तेव्हा त्यांच्या गाडीवर सुपाऱ्या भिरकवल्या. तर अशा पद्धतीनं निवडणुकीला सामोरं जाता येईल का आणि हे कितपत योग्य आहे? मला असं वाटतं राजसाहेबाच्या गाडीवर सुपाऱ्या फेकणं हे तर चुकीचं आहे, हे आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे. हिंदू आक्रोश मोर्चे वगैरे निघतात, कोणाविरुद्ध निघतात? तुमची सत्ता आहे, महाराष्ट्रात आहे, देशात आहे, तुमचं तर हिंदूंचं राज्य म्हणता तुम्ही, आणि मग आक्रोश कोणाकडे व्यक्त करता? याचा अर्थ हे सरकार सक्षम नाही हे तुम्हीच कबूल करताय. उलट हे सरकार अशा गोष्टी होऊ देतं का? मग उरणची घटना घडली, कोपरखैरण्याची घटना घडली, बदलापूरची परवाची घटना घडली, पुण्याला घटना घडली, मीरा भाईंदरला घटना घडली, इथं मराठवाड्यात काही ठिकाणी घटना घडल्या. सरकारचा धाकच राहिलेला नाही. आणि म्हणून हिंदू आक्रोश हे करत असताना मला असं वाटतं एक जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. लोकांची तोडफोड करणं, लोकांचे दुकान जाळणं, लोकांची घरं जाळणं हे कोणत्या हिंदुत्वात बसतं? हे हिंदुत्वात मुळीच बसत नाही. काँग्रेस 20% जागा या मुसलमानांना देण्याबद्दल बोलते. शिवसेनेमध्ये मुस्लिम उमेदवारांना स्थान मिळेल का? शिवसेनेत कोणत्याही प्रकारे जाती धर्माच्या आधारावर उमेदवारी दिली जात नाही. शिवसेना जो काम करतो संघटनेचं निष्ठेनं, जनतेमध्ये ज्याचं स्थान आहे अशा उमेदवाराला उमेदवारी देते. परत एकदा उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री व्हावे अशी आपल्या पक्षाची इच्छा आहे असं दिसतंय. आणि मुख्यमंत्र्याचा चेहरा हा सांगावा, हे नाव सांगावं असं आपल्या पक्षाकडनं जोर लावला जातोय. काय नक्की परिस्थिती? हे तर कबूल केलं पाहिजे की उद्धवजी ठाकरे साहेब ज्या वेळेस मुख्यमंत्री होते या महाराष्ट्राचे, त्यांची एक प्रतिमा ज्या देशातले टॉप मुख्यमंत्री होते त्याच्यामध्ये निर्माण झालेली होती. आजच्या घडीला जर आपण महाराष्ट्रात बघितलं तर उद्धवजी ठाकरे साहेबांची एक मोठी, एक चांगली प्रतिमा, एक नेतृत्व महाराष्ट्राचं म्हणून आहे. आणि मला असं वाटतं की उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार राहिले तर निश्चित महाराष्ट्राच्या महाविकासाच्या राजकारणात बदल होईल. किमान 5-10% मतदान उद्धवजींच्या प्रतिमेवर या सगळ्या पक्षाला मिळू शकतं असं मला व्यक्तिशः मला असं वाटतं. कुठले 5 मुद्दे घेऊन आपण निवडणुकीला सामोरं जाणार आहात? नाही, आत्ताचं हे महाराष्ट्राचं सरकार टक्केवारीचं सरकार आहे, गुत्तेदारांचं सरकार आहे, खोटाड्या योजना जाहीर करणारं सरकार. सगळ्यात महत्त्वाचं या महाराष्ट्रात महत्त्वाचा विषय असेल तर तो शेतकऱ्यांचा विषय आहे. शेतकरी आज शेती बर्बाद झालेली आहे, शेतमालाला भाव नाही हा महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यानंतर युवकांची बेरोजगारी, आज खाजगी कंत्राटीकरण झालेलं आहे. 2-5 एजन्स्या भारतीय जनता पार्टीच्या त्याच काम करतात. महिलांच्या संरक्षणाचा मुद्दा घेतला तर महाराष्ट्रात उत्तर प्रदेशनंतर देशामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक आहे. किडनॅपिंगमध्ये, ॲसिड हल्ल्यामध्ये, घरगुती छळाच्या प्रकारामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवर आहे उत्तर प्रदेशानंतर. मला वाटतं हे मुद्दे या निवडणुकीत महत्त्वाचे. शिक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.